उशिराचा एक दिवस. एक छोटा मुलगा होता, आरव. आरवला रोज सकाळी त्याची आई प्रेमाने उठवायची. त्याला आंघोळ घालायची, डबा भरायचा आणि हसत हसत शाळेत पाठवायची. आरवलाही आईचं ते लाडी उठवणं खूप आवडायचं. पण एके दिवशी आरव खूप थकलेला होता, म्हणून तो गाढ झोपून गेला. आईलाही वाटलं, आज माझं बाळ थकलेलं आहे, जाऊ दे, थोडं जास्त झोपू दे. म्हणून त्या दिवशी कोणीही त्याला उठवलं नाही. बराच वेळ गेला. अचानक आरवच्या डोळ्यात प्रकाश पडला आणि तो घाबरून उठला. तो झटकन उठून म्हणाला, "अरे देवा, मला खूप उशीर झाला. आता मी शाळेत कसं जाणार?" तो घरभर पळत होता. एकदा आईकडे, एकदा बाबांकडे, आजीकडे. "आई, माझी बस चुकली. आता काय करू? शिक्षिका रागावतील." हे ऐकून सगळे जोरात हसू लागले. आरव आणखी गोंधळला. "काय हसताय तुम्ही? मी खरंच उशिरा उठलोय." तेव्हा आईने त्याला जवळ घेतलं आणि प्रेमाने म्हणाली, "बाळा, हा सकाळचा वेळ नाही, हा तर संध्याकाळचा वेळ आहे." आरवचे डोळे मोठे झाले. त्याला कळेना, "काय? मी इतका झोपलो? संध्याकाळ झाली?" आई म्हणाली, "हो ग, तू आणि त्या दिवसापासून आरवने एक गोष्ट शिकली. आणि आपल्याला ही शिकायला मिळते, कधीही वेळेबद्दल घाबरायचं नाही, ताण घ्यायचा नाही, म्हणजे टाईम कॉन्शियस होऊ नये. पण वेळेची जाणीव मात्र नेहमी असायला हवी, म्हणजे टाईम रिअलायझेशन. कारण वेळ हातातून निसटत नाही, आपणच तिचा योग्य वापर करतो किंवा वाया घालवतो. वेळेबद्दल भीती नको, पण वेळेचा आदर नक्की हवा." आरवना त्या दिवशी कळलं, टाईम कॉन्शियस नसून टाईम रिअलाइज्ड राहिलं तर मन शांत राहतं आणि दिवसही सुंदर जातो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करा. आवडली तर सबस्क्राईब आणि शेअर.